भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला ज्यांनी ज्यांनी समर्थन दिलं, ज्यांनी ज्यांनी सत्तेसाठी ठाकरेंची साथ सोडली, आज त्या सर्वांना पुन्हा एकदा मातोश्री आठवायला लागली आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एक वर्ष जवळपास अजित पवारांच्या नावाने खडे फोडणारे तेच आज अजित पवारांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतायत। तेच अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे आहे। भारतीय जनता पक्षाने शिंदेचे पंख छाटण्यासाठीच अजित पवारांना सोबत घेतल्याची ही राजकीय रणनीती भारतीय जनता पक्षाची होती, ती मात्र उशिरा शिंदेंच्या लक्षात आली। त्यापूर्वीच बरंच पाणी हे वाहून गेलं होतं। उद्धव ठाकरेंना राजकारणात संपवण्यासाठी त्यांचे पदाधिकारी फोड, पक्ष फोड राजकारण भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने केलं तेच आज शिंदे यांच्या चांगलंच अंगलट येऊ लागलेलं आहे। एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मुंबईमधले आता जे माजी नगरसेवक होते, ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली होती, ते पुन्हा एकदा घर वापसीच्या जोरदार तयारीला लागले आहेत। त्याचं कारणही असंच आहे। महत्त्वाचा जो सर्वे आलाय त्या सर्वेनुसार ठाकरेंची असणारी मुंबईतील ताकद आणि मराठी माणूस असेल, मुस्लिम बहुसंख्य भाग असेल, तो ठाकरेंच्या मागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचं जवळपास निश्चित होत आहे। तर या ठिकाणी जी मतदान आहे भाजपला महापौर बसवण्यासाठी उत्तर भारतीयांची, गुजरातीयांची, ती मतं भाजप घेऊन जाणार। मग शिंदेंकडे मतदान हा राहिलाच कोण असाही विचार आणि याचाही असा विचार मंथन जोरदार सुरू आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने आणि आपली निवडून न येण्याची ताकद लक्षात आल्याने सुरुवातीलाच आता 25 नगरसेवक, माजी नगरसेवक जे ठाकरेंची साथ सोडून गेले होते ते परतायला आता सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी आम्हाला पक्षात घ्यावे याची विनंती ते करू लागलेले आहेत। ठाकरेंनाही आता पुन्हा एकदा ज्यांना परत यायचंय त्यांना आश्वासन द्यावं लागेल, पद तिकीट मिळेल न मिळेल मात्र आम्ही ठाकरेंसोबत राहू याच अटीवरती पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश देणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावरती शिंदेनी ज्या शिवसेनेची मुंबईमधली शाखा, उपशाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली, त्यातील बहुसंख्य पदाधिकारी नाराज झाले आणि ते सुद्धा मातोश्री या ठिकाणी परतायला आता सुरुवात झालेली आहे। शिंदेकडे आपल्याला भाजपच्या अंतर्गत या ठिकाणी काम करावं लागत असल्याची खंतही बरेच पदाधिकारी बोलताना दिसत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद वाढताना दिसत आहेत। तर एकीकडे ठाकरे बंधूंचे वाढलेले दौरे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या संख्येत पुन्हा एकदा शिवसैनिक जागृत झाला आणि ठाकरेंच्या भक्कमपणे पाठीमागे राहून आपल्याला कार्य करायचंय, पुन्हा एकदा ठाकरेंची सत्ता कायम ठेवायची हे दाखवून देण्यासाठी शिवसैनिक कामाला लागलेले आहेत। त्याचमुळे अजून असंख्य पक्षप्रवेश मातोश्रीवर होतील अशीही या ठिकाणी राजकीय तज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा। ठाकरेंची ताकद वाढेल का? भाजपसोबत शिंदे अडचणीत आहेत का? चॅनलला सबस्क्राईब